10 मिनटं असं बोलून जेव्हा आपण फोन स्क्रोल करायला घेतो आणि त्या 10 मिनिटाचा 1 तास होतो, 1.5 तास होतो, 2 तास होतात, 2.5 तास होतात, 3 तास होतात. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला टायटलवरून तर कळालाच असेल की सोशल मीडिया आपल्यावर जीवनावरती किती परिणाम करतोय किंवा कसं आपण ते कंट्रोल करू शकतो किंवा काय वाईट परिणाम आहे, काही चांगले परिणाम आहे आणि ते कंट्रोल कसं करायचं, असे मोठे मोठे ठळक असे 3 टॉपिक या व्हिडिओमध्ये आज मी कव्हर करणार आहे. हाय अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव आहे अश्विनी आणि तुम्हाला जर सेल्फ इम्प्रूव्हमेंट या विषयावरती जर इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. तर सोशल मीडियावरती आपण किती कंझ्युम करतोय, काय कंझ्युम करतोय, किती केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, किती काय काय दुष्परिणाम होतात ते आपण आज आत्ता पहिल्यांदा आपण ते बघूया. तर फर्स्ट सगळ्यात मोठा जो परिणाम आहे ते म्हणजे आपला स्वतःचा खूप अमूल्य किमती असा वेळ आपण सोशल मीडियावरती खूप जास्त वेळ वाया घालवतो. फॉर एक्झाम्पल जसं की मी आत्ताच बोलले की 10 मिनटं घेतोय, पण 10 मिनिटाचे तास होतात, 1.5 तास होतात, 2 तास होतात, कळतच नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक काम करताना आपल्याबरोबर फोन आहे. कधी कधी काय होतं की आपण वाचतोय किंवा कधी अभ्यास करतोय, कधी कुठं ट्रॅव्हल करतोय, कधी काही पण जसं की स्वयंपाक करतोय, साईडला फोन चालू आहे, असं खूप वेळेस घडतं. तर आपला हा अमूल्य वेळ हा खूप जास्त आपण वाया घालतो सोशल मीडियावरती. तर सोशल मीडिया वरती वेळ वाया घालवायच्या ऐवजी आपण काय काय करू शकतो हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. याच्यानंतर खूप जास्त महत्त्वाचा दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे स्वतःचं लाईफ दुसऱ्यांबरोबर कंपेअर करणं चालू होतं. जसं की एखाद्याने एखादी गाडी घेतली आहे, पण त्या माणसाचं इन्कम जर आपल्यापेक्षा जास्त असेल, इन्कम सोर्सेस जास्त असेल, इन जनरल त्याची फायनान्शियल कंडिशन आपल्यापेक्षा वेगळी असेल किंवा एक जास्त तो घरपुडा असेल, पण त्यानंच गाडी घेतली आहे पण आपण घेतली नाही याचा आपल्याला न्यूनगंड येतो. जसं की आत्ता जेनझी लोकांमध्ये किंवा खूप जास्त तरुण लोकांमध्ये, बऱ्याच लोकांमध्ये असं होतंय की जस्ट बिकॉज आपल्याला सोशल मीडियावर रील टाकायचं आहे, व्हिडिओ टाकायचा आहे, कुठं कुठं ती गाडी घेऊन एखादी लक्झरी गाडी घ्यायची आहे 40-50 लाखाची आणि ती गाडी घेऊन आपल्याला खूप जास्त लोकांमध्ये फ्लॉन्ट करायची आहे. हे जे आहे ना हे खूप जास्त आजकाल घडत चाललेलं आहे आणि हे सगळ्यात जास्त याच्यामध्ये वाटा आहे तो जो सोशल मीडियाचा आहे की सोशल मीडियावरची जस्ट बिकॉज ते असं आपण कापड काढतो ते लालवालं, ते एक रील टाकण्यासाठी पण खूप लोक आजकाल हे गाडी परचेस करतात. तसंच आहे की आयफोनबद्दल. फॉर एक्झाम्पल खूप सारे लोक आहेत ना आयफोन मध्ये आयफोन म्हणजे ना आजकाल खूप जास्त एक स्टेटस बनलेला आहे. एखाद्या दहावीच्या मुलाला 10वीच्या एक्झाममध्ये बोर्डामध्ये 40% पडले आणि एका मुलाला 90% पडले. यामध्ये ही मुलं कंपॅरिझन नाही करत, पण ज्या मुलाला 90% पडले त्या मुलाच्या वडिलांनी त्याला एखादा फोन गिफ्ट केलाय त्याच्या एखाद्या चांगल्या गोष्टींसाठी. तर जस्ट बिकॉज त्याला फोन गिफ्ट केलाय मग मला पण फोनच पाहिजे, हा जो हट्ट आहे, ही जी कंपॅरिझन आहे हे आजकाल खूप जास्त वाढलेलं आहे. आपलं पर्सनल लाईफ सोशल मीडियावरती टाकणं आणि दुसऱ्यांचं पर्सनल लाईफ सोशल मीडियावरती पाहून कंपेअर करणं हे खूप जास्त सोशल मीडियामुळे वाढलेलं आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे की स्वतःचं लक्ष केंद्रित करणं हे खूप जास्त कमी झालेलं आहे. हे मी ना जास्त करून उद्देशून असं बोललेलं आहे जेनझी लोकांना किंवा जे लोक आत्ता VC-मध्ये आहे, VCच्या आतमध्ये आहे, जे टीनेजर लोक आहेत त्यांच्यासाठी आहे की फॉर एक्झाम्पल एखादी तुम्ही एक्झाम देता, एखादं करिअरच्या पिकवर आहात किंवा करिअर तुम्हाला डिसाईड करायचं आहे, अशा गोष्टी किंवा अशा एजमध्ये आहात ना तुम्ही ना सोशल मीडिया हे खूप जास्त कमी कंझ्युम करायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या आहे ना डोक्यामध्ये खूप जास्त कचरा भरत जातो त्या सोशल मीडियाचा, खूप जास्त असं ताण येतो त्या सोशल मीडियाचा. याच्यामुळे काय होतं की तुमचं लक्ष केंद्रित होत नाही की तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे, तुम्ही अभ्यासात कधी लक्ष केंद्रित करू शकत नाहीये किंवा तुम्ही जे एक काम करताय त्या कामामध्ये पण तुमचं लक्ष केंद्रित होत नाही. लक्ष केंद्रित न होणे हे खूप जास्त मोठं महत्त्वाचं कारण आहे सोशल मीडियाचं. याच्यानंतर मी देणार आहे ते म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स हा तुमच्या सोशल मीडियावर डिपेंड ठेवणं. फॉर एक्झाम्पल एखाद्याने व्हॉट्सअपला स्टेटस टाकले किंवा स्टोरी लावली की इंस्टाग्रामला किंवा काही पण असेल तुम्ही टाकले, त्याच्यावरती किती लाईक्स येतात, किती कॉमेंट्स येतात, याच्यावरती तुमचं भवितव्य तुम्ही डिसाईड करताय.
किंवा याच्यावरती तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास डिपेंड ठेवता. एखाद्याला एकच व्ह्यू आहे किंवा एखाद्याला 2च व्ह्यू आहे, एखाद्याला 200 व्ह्यू आहे. जस्ट बिकॉज तुम्हाला कमी आहे म्हणून तुम्ही तुमचा आत्मविश्वास कमी करता किंवा स्वतःला बॅड फील करवता, कमी फील करवता. हे खूप जास्त सोशल मीडियामुळे वाढलेलं आहे. सो स्वतःचं लाईफ आहे ना तुम्ही जास्त एक्सप्लोर म्हणतात ना ते करू नका सोशल मीडियावरती. याच्यानंतरचा पॉईंट आहे की स्वतःचा ऑफलाईन वेळ हा खूप जास्त कमी झालेला आहे. ऑफलाईन वेळ इन द सेन्स की तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी करताय किंवा सोशल गॅदरिंग खूप कमी करताय किंवा खूप जास्त लोकांना टाळताय, स्वतः स्टेजवर उभं राहणं टाळताय, स्वतःचं कम्युनिकेशन स्किल खूप खराब केले. सो हे जे ऑफलाईन वेळ आहे ना जे तुम्ही चांगल्या कामासाठी यूज करू शकता ना तो तुम्ही खूप जास्त सोशल मीडियामुळे खराब करून टाकता. तुमचं पर्सनल लाईफ इन जनरल इम्प्रूव्ह व्हायच्या ऐवजी ना ती जास्त कमी होऊन जाते सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर केल्यामुळे. याच्यानंतर मी पॉईंट्स लिहून ठेवलेले आहेत. सो मी खाली बघितलं तर असं तुम्ही विचार करू नका की मी काय बघते. सो मी पॉईंट्स लिहून ठेवले कारण खूप मोठं टॉपिक आहे, माझ्या लक्षात एवढं नाही राहणार म्हणून. ओके, सो याच्यानंतरचं आहे की फोमो येणं. फॉर एक्झाम्पल की एखादं स्वतःच्या लाईफमध्ये काहीतरी खूप जास्त करतंय, बिझनेस करतंय, हे करतंय, ते करतंय. एखाद्याने वडापावची गाडी टाकली आहे, सोशल मीडियावर त्याची खूप चालती आहे. असं जर सोशल मीडियावर आजकाल ते फॅड खूप निघालेलं आहे की बिझनेस करणं. सो खूप जास्त लोक आहे ना नोकरी करतात, खूप जास्त लोक बिझनेस करतात. काही काहींचा बिझनेस सेट होतो, काही काहींचा नाही होत. पण आहे ना लोक काय करतात, जे लोक ऑफिसचं काम करतात किंवा जे लोक टीनेजर आहे ते लोक ना स्वतःचं लाईफ त्यांच्याबरोबरती कम्पेअर करायला लागतं किंवा त्यांना असं वाटतं की बाबा अरे आम्ही काय करतोय, ऑफिसलाच जातोय ना, पण हा तर बघू ना ह्याच्या तर 3-4 तासच गाडी लागते आणि तरी पण किती पैसे कमवते, माझ्यापेक्षा तर खूप जास्त पैसे कमवते. हा जो फोमो आहे ना की तो जास्त करतो आणि मी कमी करतो, हा फोमो सोशल मीडियामुळे खूप जास्त आजकाल वाढत चाललेला आहे. याच्यानंतरचा पॉईंट आहे की मानसिक ताण हा खूप जास्त येतो. खूप जास्त आपण स्क्रीन बघतोय त्याच्यामुळे डोळे दुखतात, त्याच्यामुळे डोकं दुखतं, त्याच्यामुळे झोप कमी होतीये, चिडचिड होतीये. आणि हे ना खूप जास्त लहान लहान मुलांमध्ये पण आजकाल बघायला भेटतं. आता समजा 4-5 वर्षाची मुलं आहेत ती खूप जास्त फोन कन्झ्युम करतात ते किंवा ते फोनमध्ये व्हायलंट गेम खेळतात, ते एखादी अननेसेसरी ॲक्टिव्हिटी बघतात ज्याच्यामध्ये उड्या मारणं, हिट करणं, मारामारी करणं. हे जे बघतात ना मुलं मग ह्याच्यामुळूनच मारामारी खूप जास्त शिकतात. सो याच्यामुळे काय होतंय ना की तुमचं ताण, चिंता सगळं खूप जास्त मेंदू आहे ना तुमचा ओव्हरली खूप जास्त यूज होतो. सो त्याच्यामुळे ना सोशल मीडियावरती तुम्ही जे बघता ना ते तिथंच सोडून देता आलं पाहिजे. तुमचा नेचर असा असला पाहिजे. तर हे सगळं वाईट परिणाम आहेत सोशल मीडियाचे. आता याच्यानंतर माझा प्रश्न आहे की सोशल मीडिया खरंच खूप वाईट आहे का? तसं बघायला गेलं तर नाही. माझ्या बाबतीत तर हे नाही आहे. तर सोशल मीडिया वाईट नाही आहे याचं कारण मी तुम्हाला सांगते. सोशल मीडिया किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणं, इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकणं हे खूप जास्त मला असं वाटतं बऱ्याच लोकांसाठी हे इन्कमचं, साईड इन्कमचं एक साधन आहे. एखादा माणूस बिझनेस करतोय, त्याचा बिझनेस एक्सपॅन्ड करतोय तो सोशल मीडिया थ्रू. एखाद्याचं चांगलं म्हणजे एखाद्याचा काय गारमेंटचा बिझनेस आहे, एखाद्याचा फूडचा बिझनेस आहे, तो खूप जास्त याच्यावरती स्वतःचं ॲडव्हर्टिजमेंट करू शकतो. एखाद्याचा व्हिडिओग्राफर आहे, त्याचं खूप जास्त करिअर व्यवस्थित चालतं सोशल मीडियामुळे. सोशल मीडियामध्ये एखादा मूल किंवा मुलगा किंवा मुलगी हे खूप गरीब आहेत आणि त्यांना बाहेर जाऊन कोचिंग शिकता येत नाही आहे. अशा मुलांना ना ऑनलाईन बसून यूट्यूबवरती व्हिडिओ बघून कोचिंग क्लासेस घेता येतात. यूट्यूबवरती पण खूप जास्त विषयांवरती खूप जास्त नॉलेज आहे. सोशल मीडियावरून ते लोक ते नॉलेज घेऊ शकतात. त्यांना अननेसेसरी पैसा खर्च करावा लागत नाही. सोशल मीडियामुळे काय होतं की वेगळी माहिती, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठं पैसे गुंतवले पाहिजे, म्युच्युअल फंड म्हणजे काय, किंवा फॉर एक्झाम्पल आहे की कुठं एखाद्या माणसाला ट्रॅव्हलिंग करायचं आहे तर तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता, कसं करू शकता, ही जी छोटेपासून ते मोठ्या गोष्टींची जी काय माहिती आहे ना ती सोशल मीडियावर खूप जास्त व्यवस्थित मिळू शकते. सोशल मीडियावरती तुम्ही खूप चांगलं घ्यायला गेला ना तर खूप जास्त चांगलं कॉन्टेंट पण तुम्ही कन्झ्युम करू शकता. तर सोशल मीडियाचा वापर कमी करण्यासाठी काय काय करायचं हे मी 2-3 पॉईंट्समध्ये तुम्हाला सांगते. सोशल मीडियाचा वापर कमी करण्यासाठी आहे ना तुमचा स्क्रीन टाईम ट्रॅकर हे आपल्या फोनमध्ये इनबिल्ट असतं. सो तुम्ही ते ट्रॅकर यूज करा.
त्याच्यामुळे जर तुमचा स्क्रीन टाईम हा 5 तासाचा आहे तर तो 4 तासाचा करा, 3 तासाचा करा, 2 तासाचा करा, मग 1 तासाचा करा. 1 तास तुम्ही फोन बघता, इट्स ओके, कारण त्याच्यामध्ये काहीच खराबी नाही आहे. त्याच्यानंतर एक डिटॉक्स आहे, त्याला बोलतात डिजिटल डिटॉक्स, ते तुम्ही करा. एखादा वार तुम्ही ठरवा, जसं की सोमवार तुम्हाला आवडत असेल किंवा रविवार. समजा रविवार तुम्ही ठरवलं की सोशल मीडिया तुम्हाला त्या दिवशी बघायचं नाही आहे. रविवारी उठल्या गोधडीतूनच तुम्ही असं करणं बंद करा, किंवा तिथं स्टेटस टाकणं व्हॉट्सॲपला, स्टोरी टाकणं इंस्टाग्रामला. काही लोकांसाठी ना हे खूप जास्त डेली रुटीन झाले की उठल्या न आंघोळ करता तुम्ही ब्लँकेटमध्येच आहात आणि एक व्हॉट्सॲपला स्टेटस टाकायचं आहे, इंस्टाग्रामला स्टोरी टाकायचं आहे, हे होतं कल्चर चालू. सो तुम्ही जेव्हा एक दिवस ठरवता ना डिटॉक्सचा, त्या दिवशी ते करायचं नाही आहे. फोन अननेसेसरी वापरायचा नाही आहे, अननेसेसरी कोणाला कॉल करायचा नाही आहे, अननेसेसरी कोणासोबत कॉल आला आहे तर पिक करून अननेसेसरी गप्पा मारायच्या नाही. अनलेस अँड अंटिल इट्स व्हेरी अर्जंट किंवा एमर्जन्सी असेल तर तुम्ही तो फोन उचला, बट अननेसेसरी कॉन्टेंट कन्झ्युम करू नका. फोनवरून सोशल मीडियावरून काहीही कन्झ्युम करू नका. ही दुसरी गोष्ट होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ट्राय टू क्रिएट रादर दॅन कन्झ्युम. जसं की तुम्ही कन्झ्युम करता. आता माझ्या बाबतीमध्ये असं घडलं होतं की मी खूप जास्त ब्लॉग बघत होते, किंवा माझा असा आवडीचा विषय आहेत की मला लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन हे हे जे टॉपिक आहे ते खूप अट्रॅक्ट करतात यूट्यूबवरती. सो मी खूप जास्त कन्झ्युम करत होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक शॉक किंवा एक आवड म्हणून व्लॉगिंग चॅनल एखाद्याचं बघत होती. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट मला व्लॉगिंगमध्ये एवढं आवड नव्हती. मग व्लॉगिंगच्या व्यतिरिक्त व्लॉगिंगचा एखादा व्हिडिओ बघितला, किंवा जे फूड रिलेटेड व्हिडिओ आहे ना ते मला खूप जास्त अट्रॅक्ट करतात. की फूडवर जे लोक जे सांगतात की इथं जाऊन हे खायचं, तिथं जाऊन ते खायचं, हे आणि मॅनिफेस्टेशनचे व्हिडिओ हे मला खूप जास्त आवडत होते. आणि मी ते खूप जास्त बघते सुद्धा आत्ता पण नाही खूप जास्त कन्झ्युम करत होते मी. तर ना माझ्या डोक्यात असा आयडिया आली की हे कन्झ्युम करण्याच्या ऐवजी आपण क्रिएट करूयात. सो क्रिएट करायच्या ह्याच्यामध्ये ना मी व्लॉगिंग चॅनल चालू केला आणि हा एक चॅनल चालू केलेला आहे. सो डोंट ट्राय टू कन्झ्युम मोर. तुम्ही ना त्याच्यामध्ये ना क्रिएट करायचं ट्राय करा की तुम्ही ना किती चांगलं क्रिएट करू शकता. मी व्हिडिओच्या बाबतीतच नाही म्हणते, तुम्ही स्वतःच्या हेल्थ वाईज तुम्ही खूप जास्त चांगली हेल्थ क्रिएट करा, खूप जास्त नवीन नॉलेज गेन करा, गाणी शिका, एखाद्याला स्विमिंगचं आवड आहे, एखाद्याला बुक वाचायचं आवड आहे, जे काही तुमच्या बाकीच्या आवडी ना त्याच्यासाठी तुम्ही जास्त वेळ द्या रादर दॅन सोशल मीडिया. तर हे सगळे पॉईंट होते आज म्हणजे सोशल मीडियाच्या रिलेटेड. वाईट चांगले काय करू शकता, कसे करू शकता. तर हे सगळे पॉईंट तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओ बघता पण कमेंट सांगत नाही, सो मला कळत नाही की व्हिडिओ चांगला बनलाय का वाईट बनलाय. व्ह्यूज तर खूप जास्त येतात ते चांगले, पण तेवढे सबस्क्रायबर नाही. जे लोक माझा व्हिडिओ बघून फक्त स्किप करतात त्यांच्यासाठी आहे की प्लीज माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा असेच चांगले कॉन्टेंटसाठी. आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. भेटूयात नेक्स्ट टॉपिकमध्ये. बाय.